ओके. ओके. हॅलो, हॅलो, हॅलो एव्हरीवन. माझे प्रिय मित्रगण हो, वेलकम बॅक आपल्या बॉक्स बॉक्स F1 मराठी पॉडकास्ट मध्ये. मी आसिया. आणि मी प्रियांका. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. व्हेरी व्हेरी हॅपी वुमन्स डे. गो वुमन पॉवर. ये. सो आपण लेट आज स्टार्ट. येस बोलूयात आपल्या P3 बद्दल, क्वालिफाईंग बद्दल आणि आपल्या रेसिंग बद्दल. रेस जो आपली झाली आहे संडेला 8 मार्चला. तर मग प्रियंका, चला चालू करू. येस, आपण सुरू करूया. सो हा, प्रॅक्टिस सेशन 3 जो होता त्याच्यामध्ये सांगायला मला आवडेल की आपली फेरारी खूप जास्त परफॉर्म करत होती मस्त, आणि त्याच्यामुळे मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी रेड घातलाय, ॲज यू कॅन सी. सो येस, बट ऍट द एंड पुन्हा एकदा मर्सिडीजने खूप भारी त्या मेकॅनिक्समुळे जॉर्ज रसेलने खूप छान परफॉर्म केलं. तिथे बट प्रॅक्टिस 3 मध्ये एक खूप छान हायलाइट झाली होती, जी मेन्शन करायला आवडेल, की किमी अँटोनेलीने अगदी प्रॅक्टिस 3च्या लास्ट राऊंडला गाडी अगदी ठोकून उद्ध्वस्त करून टाकली. आणि आपले जे हो हो हो. मर्सिडीजचे जे मेकॅनिक्स होते त्यांनी इतकं मस्त काम केलंय. ऑलमोस्ट 1 आवर म्हणजे एका तासाच्या डिफरन्समध्ये त्या मेकॅनिक्सने अख्खी गाडी पूर्ण रिपेअर करून अख्खी मस्त बनवून पोझिशन 2 वर क्वालिफाईंग मध्ये त्यांनी त्या गाडीला नेलं. इट इज लाईक वर्थ कमेंडेबल, की द काइंड ऑफ वर्क, येस. ज्या प्रकारचं काम त्या मेकॅनिक्सने केलेलं आहे. तर ह्यानेच आपण सुरुवात करूयात क्वालिफाईंग बद्दल बोलण्याची. तर क्वालिफाईंग मध्ये 3 राऊंड असतात, Q1, Q2 आणि Q3. Q1 मध्ये 6 ड्रायव्हर्स एलिमिनेट होतात ऑन द बेसिस ऑफ स्पीड ऑब्व्हियसली. 6 ड्रायव्हर्स बेसिस हे Q1 मध्ये एलिमिनेट होतात. मग Q2 मध्ये 6 होतात आणि जे फायनल 10 ड्रायव्हर्स Q3 मध्ये एंट्री करतात त्यांचं, दे आर सपोज टू सेट द बेस्ट लॅप. सर्वात बेस्ट लॅप टाइम त्यांनी सेट करायचा असतो, की सर्वात फास्टेस्ट स्पीडमध्ये सर्वात कमी टाइम घेऊन त्यांनी तो एक राऊंड मारायचा असतो आणि लॅप टाइम सेट करायचा. आणि त्या लॅप टाइमच्या बेसिसवरती त्यांना नेक्स्ट डे, जो रेस डे असतो, त्या रेस डे मधली त्यांची जी पोझिशन असते, की पहिल्यापासून कोण चालू करणार, पोझिशन 1 पासून कोण चालू करणार, ज्याला आपण पोल पोझिशन सुद्धा म्हणतो. पोल पोझिशन, मग P2, P3, P4 असं 10 नंबर पर्यंत कोण ती अरेंजमेंट काय असणार आहे ही आपल्याला Q3 मध्ये डिसाईड करता येते, की ती डिसाईड होते Q3 मध्ये. तर क्वालिफाईंग मध्ये जे पहिले 6 लोक होते, थोडेसे आय थिंक आपलं जो ऍस्टन मार्टिनचा जो टीम होता त्यांना तर काही परफॉर्मन्स करता आलेलं नाहीये, कारण त्यांच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेमच झालेला आहे. अगेन आपले जे सायन्स आहेत, विलियम्सचे सायन्स आणि अल्बन, त्यांचाही असा सीन झाला होता. त्यांच्याही गाडीचं सारखंच काही ना काही गंडत होतं आणि ती सारखीच बंद पडत होती आणि खूप सीन होत होता. तर असं करत करत जेव्हा आपण टॉप 10 मध्ये पोहोचतो, जे Q3 मध्ये पोहोचतो, तिथे सर्वात मोठा शॉक आपल्याला मर्सिडीजने दिला. कारण क्वाईट लिटरली फरारी जी सेकंड पोझिशन वरती होती, जी थर्ड फोर्थ पोझिशनला आली होती, फरारी आणि मर्सिडीज मध्ये 8 टेन्स ऑफ अ सेकंडचा गॅप होता. आणि फरारी आणि बाकीचे जे कार्स होते त्यांच्यामध्ये 1 टेन्स ऑफ अ सेकंडचाच गॅप होता, विच इज ह्यूज. कारण तुम्ही ऑलमोस्ट 0.7 सेकंड बिटवीन मर्सिडीज आणि फरारी. आणि मग फरारी आणि त्याचे जे खालचे जे बाकीचे होते टीम्स, ते सगळ्यांच्या मध्ये फक्त 0.1 सेकंडचा गॅप होता. तो मर्सिडीजने एक वेगळ्याच टाईपची जी आहे रॉकेट शिप बनवली आहे. आणि सगळा अख्खा मर्सिडीजचा फॅन्डम इतका अगदी खुश झालेला आहे, की ये परत आले परत आलंय, असं झालेलं आहे. मला अगदी असं झालं होतं, की अरे यार, हॅमिल्टनने उगाच मर्सिडीज सोडलीये, आता ह्या वर्षी जिंकला असता तो. हो ना. आणि असं झालं होतं मला. एनिवे, तर मग अशा प्रकारे आपल्याला P1, P2, P3 असे आपले मिळाले, की पहिला होता आपला जॉर्ज, सेकंड होता किमी, आणि थर्ड पोझिशन वरती आपला हॅजार होता. रेडबुलचा तो एक ड्रायव्हर आहे, रुकी होता तो लास्ट इयर. या वर्षी तो सेकंड सीट मिळाली होती त्याला आणि खूपच छान परफॉर्म केलं त्याने. मॅक्स वर्स्टॅपनला आउट क्वालिफाय केलं, विच इज अमेझिंग. आणि ऍक्च्युली. त्याच्यानंतर आणि मग त्याच्यानंतर आपले फरारीचे महान ड्रायव्हर शाल आणि ते तर बेस्ट. लुईस खूप होते. छान परफॉर्म केलं त्यांनी. हा, येस. मग त्याच्यानंतर आपण येऊयात रेस डे ला, जो होता
आज 8 मार्चला इंडियन टाइम अनुसार सकाळी आपल्या इथे चालू झालं ते 8:30ला, कारण ऑस्ट्रेलियामध्ये होतं. ऑस्ट्रेलियामध्ये दुपारी होती ती. येस येस. येस. सो रेसिंगच्या जो आपली रेस सुरू झाल्यानंतर पोल पोझिशनला ऑब्व्हियसली रेसेल होता. तर तो जो येस. टर्न 1 असतो आणि ऑस्ट्रेलियन जीपी मध्ये जो फर्स्ट टर्न आहे ना, तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे टू ओव्हरटेक करायला. आणि त्याचप्रमाणे तिकडे क्रॅशेस सुद्धा खूप जास्त होतात. येस. तर येस. त्याच टर्न मध्ये लेक्लॅकने जे क्रॉस केलंय मर्सिडीजला, त्याच्यानंतर तो फर्स्टच राहिलाय. खूप जास्त टाइम तो फर्स्ट होता. आणि त्याच्यानंतर जो काही लीड घेतला तो सेकंडला नंतर हॅमिल्टन होता, राईट आसिया? हो, हो, हो. तर मग सीन असा झाला होता की लॅप 1, टर्न 1ला आपलं फरारी अगदी एकदम मस्त परफॉर्म केलं आणि गेली पळत पळत, हो सुटली ना हो हो. जॉर्जच्या मागे, अगदी कुत्र्यासारखी लागली. आणि जॉर्जला कळालंच नाही काय चालू आहे. अरे त्याला अगदी असं झालं सीन काय. आणि आपला चार्ल्स गेला पुढे. आणि कितीतरी वेळ चार्ल्स आणि जॉर्ज मध्येच, हा पुढे, मग हा पुढे, हा पुढे, हा पुढे, हे एवढंच चालू होतं त्यांचं. आणि झाला सीन असा की कोणीतरी आय थिंक ठोकलं, काहीतरी झालं, कोणाचं तरी क्रॅश झालं, काय झालं. आणि तेव्हा एक व्हर्च्युअल सेफ्टी कार नावाचं एक हे येतं, की त्याच्या अंडर लोकांनी एक पर्टिक्युलर स्पीड असते. कॅडिलॅकचा प्लेअर होता, त्याने क्रॅश केलं, त्याचे विंग हा, सगळे हा, असे हे हा. झाले. हा, ते काहीतरी तेव्हा सीन तेव्हा झाला व्हर्च्युअल होता. कार. हा, येस येस हा. येस. तेव्हा काहीतरी सीन झाला होता. आणि तेव्हा येस येस. व्हर्च्युअल सेफ्टी कारच्या अंडर जेव्हा तुम्ही पिट करता, म्हणजे टायर चेंज करण्यासाठी तुम्ही जेव्हा बॉक्स बॉक्स करता, तर त्या बॉक्स बॉक्स जेव्हा डॅम इट, करता. चार्ल्सने घेतला. येस. एक्झॅक्टली. आणि फरारीची टीम स्ट्रॅटेजी तिकडे थोडीशी गंडली. आणि सगळ्या टीम्सने टायर चेंज केले, पण फरारीने काही केले नाही. आणि त्यांना आहे ना, फरारीला खरं सांगू, 2 चान्सेस होते. कारण पहिल्यांदा ह्याने काहीतरी केलं आणि सेकंड टाइम सुद्धा कोणाची तरी गाडी बंद पडली होती आणि परत एकदा व्हर्च्युअल सेफ्टी कार आला होता. आणि तेव्हा तर जेव्हा सेफ्टी कारचं ते चालू झालं, व्हर्च्युअल सेफ्टी कारचं, तेव्हा तर त्यांना चान्स होता की डायरेक्टली त्यांनी पिट लेन मध्ये घुसवली असती गाडी तरी चाललं असतं, की टायर चेंज करून घ्या. पण नाही, हे आपले नुसते फिरतच बसले गोल 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 गोल. म्हणलं झालं आता काय आता. मग त्यांनी चेंजेस नाही केली टायर्स. आणि मग गेला जॉर्ज पुढे. आणि मग सीनच झाला मग. मग आपली जी मग लीड काय. होती फरारीची आणि गेली. सॅड झालो आपण. हो. हो ना. आणि आणि अख्ख्या पण तरी अर्ध्या खूप छान. लॅब मग चार साठी पाच ला अख्ख्या अर्ध्या लॅब साठी हॅमिल्टन P1 होता, ज्याने बघून मला हो खूप खुशी हो झाली. हो. अर्धा लॅब ही सही. हो ना. हो. आणि पण नंतर मला फार एक आवडलं की जेव्हा त्याने बूस्ट यूज केला, लाईक हा. चार्ल्सने, तेव्हा ते परत एकदा फनी वे मध्येच गेलं. लाईक ऑल ऑल राईट, म्हणजे चार्ल्सने फनी असायलाच पाहिजे कारण मी त्याची फॅन आहे. सो त्याने तेव्हा तर ते खूप छान यूज केलं. दिस इज लाईक अ मशरूम इन अ मॅरिओ कार्ट वाला ते आता फेमस होईल, लाईक ते होईल. इन्सिडेंट. हो, लाईक इन्सिडेंट. हो. तर मग येस. अशा प्रकारे आपल्याकडे सगळेजण होते. आता हवेत आपल्याही जरा खुशी येईल. मग काय. बर. तर तुम्हाला जर हायलाइट्स सो वगैरे काही ठीक आहे. बघायचे असतील तर अजून एक. मग हा, F1चा जो आपला युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर बघू शकता. हा, बोल बोल. आणि आपला ते प्रेडिक्शन बोर्ड काढ ना. ओ आपल्या माय गॉड, येस. दोघींचेही रॉंग आले. ये. ओ, तिकडे मला ऑस्करचं जाऊ दे ग. सो मला असं. अगं, माझं मॅक्सचं ग, कधी असं कधी झालं नाही आयुष्यात त्याच्यासोबत. आणि मी काय प्रेडिक्शन लावलं की तो लास्टलाच गेला. तेच जाऊ दे. माझा ऑस्कर पीएसटीचा पण तोच सीन झाला. बिचारा फॉर्मेशन लॅप, म्हणजे पहिल्या लॅपच्या च्याही आधीचा जो लॅप असतो, वॉर्मअप जो लॅप असतो, तिकडेच बिचारा ठोकून त्याची अख्ख्या गाडीचा त्याचा अगदी असं कुचुंब झाला होता. म्हणजे आपण ज्यांना आणि प्रेडिक्ट करतोय त्यांचं असं होतंय. फेरारीला प्रेडिक्ट करायला पाहिजे की नाही आसिया? हो, हो, सेम सेम नाही करायचं. हो ना. बट माझं सरप्राइझिंग दाखव ना तू. सरप्राइझिंग वर ये माझ्या. सरप्राइझिंग परफॉर्मन्स. येस, येस. तर आपण आता आपण येस. आपण हे हा. करूयात, एक एक जाऊयात. तर ऑस्कर जो होता तो माझाही गणला. म्हणजे आपल्या दोघींचा विनर जो आहे तो चुकीचा आला, चुकीचा आला. अनफॉर्च्युनेटली. मॅक्स वर्स्टापन याच्यामध्ये गेला, राईट? क्वालिफाईंग मध्ये गेला.
क्वालिफाईंग मध्ये पीएसटी गेला. रेस मध्ये गेला. अरे लेकिन त्याने रेस मध्ये इतकं मस्त परफॉर्म केलं अरे वर्स्टॅपेनने. यार, P20 20 वर वरून तो होता. 60 वर आला. 6. 6 वर अरे आला तो. भाई. आणि काय बापरे. लँडोला त्याने इतका त्रास दिला लँडोला. लास्टचे जे हो 10-12 लॅप्स होते ना, खूप त्रास दिला त्याने लँडोला. एकदा तो अगं P5 ला आला होता वर्स्टॅपेन. आणि मग त्याच्यानंतर लँडोने हो. टायर चेंज केले आणि मग हे झालं परत एकदा. पण तो खूप त्रास दिला अच्छा. त्याने लँडोला. खूप खूप त्रास दिला. खूप मस्त खूप रेस झाली पळवलंय. आज. आजची इंटरेस्टिंग होती पहिली रेस आणि इतकी छान आणि हो हो. इंटरेस्टिंग होती. P2 मी जॉर्ज ओके, रसेल तुला केलं हा होतं. P2 वाटलेला, बट आय नो. त्याने फर्स्ट नेक्स्ट टाइम पोझिशन आता मी घेतलास. ह्यालाच करणार आहे. आणि फक्त माझा हिअर शाल इज जो वन होता, करेक्ट. तो माझा एक बिचारा करेक्ट आला. सो आपण ग्रीन करूयात. ऑल्सो आर्विड, ह्याचं ये. मला एक खूप महत्वाचं बोलायचं. हा आपला क्वार्टर इंडियन प्लेयर आहे. तर ह्याने मॅक्स वर्स्टॅपेनला चॅलेंज केलं आणि मॅक्स वर्स्टॅपेनला ओव्हरटेक करू दिलं नाही ह्याने, विच इज अमेझिंग. सो आय थिंक ओ माय सरप्राइझिंग परफॉर्मन्स गॉड. सुद्धा मला मिळायला पाहिजे. कारण खूप भारी केलेलं आहे त्याने. खूप खूप मस्त. ओके ठीक आहे, चल खूप मस्त जिंकला होता. घेऊन टाक. आणि येस. नो. डबल येलो म्हणजे तसं तर व्हर्च्युअल सेफ्टी कार होती, तर डबल येलो त्याला आपण बोलणार का नाही मला माहित नाही. ते मी एकदा कन्फर्म करते आणि मग त्याच्यावरती आपण करूयात. आपण एकदा चालेल. कन्फर्म करूयात ते डबल येलो होतं की नाही, माझंही हे लक्ष माझं नव्हतं. इथे ऑस्कर पीएसटी होतं, तेही आउट. अरे हो. म्हणजे मला एकच पॉइंट मिळतोय या प्रेडिक्शन मध्ये. हा P4 मिळेल मिळेल. होता. हा ना. कॅन वी राईट P4 देअर? नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम कम नेक्स्ट ठीक टाइम. आहे. ठीक आहे. तर जॉर्ज रसेल हा, तुझा करेक्ट आला. सरप्राइझिंग. येस. ये. सो आपल्याला तो मिळाला. जिंदाबाद मर्सिडीज, जिंदाबाद. आणि लँडो लँडो तसा. क्रॅश होईल असं माझं होतं. ठीक हो आहे, तिथे नाही झाला. पीएसटी कर ना, थोडं थोडं थोडं. नाही 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 नाही. तर एनिवे, तर मला 2 पॉइंट आणि तुला 1 पॉइंट. तर सध्या तरी मी लीड मध्ये आहे. ठीक आहे, चल, चलताय. येस. नेक्स्ट टाइम बघू. सो नेक्स्ट वीक असेल चायनामध्ये, राईट? येस, नेक्स्ट वीक चायनामध्ये आहे. रेसची डेट आहे 15 मार्च. आणि इंडियन टाइम अनुसार रेस असणार आहे दुपारी 12:30 वाजता. 12:30 to 2:30, 2 तासांची अशी रेसचं टाइम त्यांनी दिलेला आहे. तर आपण ह्या रेसचं प्रेडिक्शन आणि बाकीचं डिस्कशन करण्यासाठी लवकरच भेटू नेक्स्ट वीकला. आणि होपफुली ये. माझे परत प्रेडिक्शन थोडे येस. एखाद दुसरा तरी चांगला येईल. ओके, लेट्स सी. आणि मध्ये पण आम्ही एक विचार केलाय की आम्ही एक इंजिन्स जे काही आता अपग्रेड झालेत त्याचा पण आम्ही एक तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ बनवू छोटा. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.